कोपरगाव शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून त्यांनी महावितरणबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत विविध मागण्यांसाठी कोपरगाव शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा नेत विविध मागण्यांचं निवेदन महावितरण अधिकाऱ्यांना दिलं. ईमेलवर परवानगीची प्रोसेस ही जलद गतीनं व्हावी, तसेच खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या वीज वितरण करण्यासाठी एकच फीडर असून त्या फीडरवर सर्व लोड जातोय. त्या फीडरवर लोड न देता 4 ते 5 फीडर दिले गेले तर बऱ्याच प्रमाणात वारंवार फॉल्ट होण्याचं प्रमाण कमी होईल. काही डीपी जुने झाले असून त्या बदलून नवीन डीपी टाकण्यासह विविध मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या. सदर मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा शिवसैनिकांच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, शहरप्रमुख सनी वाघ, रवी कतले, सिद्धांत शेळके, बालाजी गोरडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कैलास जाधव आणि सनी वाघ यांनी या प्रसंगी अधिक सांगितले. कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव यांच्या नेतृत्वात तसेच सर्व शिवसैनिक इथं एमएससीबीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथं जमा झालो. निवेदन देण्याचं कारण असं का सतत वीज पुरवठा खंडित होणे, त्याच्यामुळे नागरिकांचे हाल होणे. आजच सकाळी 12 दिवसाला पाणी, 10 ते 11 दिवसाला पाणी, आणि पाणी आलं आणि लाईट गेलेली. वालमनला आम्हाला फोन करावा लागतो, बाबा पाणी थांबव, लाईट आली का मग पाणी चालू कर, अशी परिस्थिती. तर त्याचप्रमाणे टिळकनगर सेक्शनवर खूप प्रमाणात लोड आहे. त्या टिळकनगर सेक्शनची जी डीपी आहे तिचे तुम्ही विभाजन करून तो लोड कमी करून नागरिकांना जे त्रासलेले आहे साहेब, आम्हाला कंटिन्यू द्यावं लागतं. सकाळ संध्याकाळी तुमची लाईट जात आहे, संध्याकाळी संध्याकाळी तर कंटिन्यू जात राहते. तर त्या हिशोबाने तुम्ही तिथं डीपीची मागणी करून लोड बदलून द्यावा. जरा तुमच्याकडून आम्ही जे सांगितलेलं जे आहे आमची जी मागणी ती जरा पूर्ण नाही झाली तर नागानं आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावं लागेल आणि होणाऱ्या सर्व जबाबदारीला तुम्ही कारणीभूत राहणार. शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुखाच्या नेतृत्वाखाली आज महावितरण कंपनीवर आम्ही शिवसेनेचा मोर्चा आणला आहे. हा जरी कमी दिसत असला तर जास्त उद्रेक झाला तर आम्ही जास्त संख्येने येऊ आणि या ठिकाणी जागा पुरणार नाही. सर्वात महत्त्वाचं, अधिकाऱ्यांनी ज्याची त्याची जबाबदारी आपण समजली पाहिजे. आज कोपरगाव शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही म्हणलं तर रोज ते म्हणत्या लाईट आहे, पण रोज दिवसातून 2-3 तास लाईट नसतातच. आणि त्याच्यामध्ये वयस्कर माणसं आहे, अटॅकवाले आहे, असे बरेच लोक आहे का ज्यांना श्वास घेण्याचा त्रास होतो. आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनी राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गणेश उत्सवामध्ये जे मीटरचे पैसे घेतले जाते त्या मीटरचे पैसे अद्यापही कोणाला भेटलेले नाही. दुसरा महत्त्वाचा विषय, लाईट न देता वीज बिलं जे आहे ते दामदुपटीने आता सर्व लोकांना येऊ राहिले. तर ते कसे कमी करता येईल याचं यांनी वरपर्यंत पाठपुरावा करून ते कमी करून घ्यावास. हे सरकार म्हणता आम्ही देणारे, मग आपल्याला घ्यायला काय अडचण आहे. सर्वच लोक श्रीमंत नाही ना, गोरगरिबाचा बी विचार झाला पाहिजे ना. झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस आज 12 दिवसाला नगरपालिकेचं पाणी येतं आहे. 12 दिवसाला पाणी आल्यानंतर ते काही एकाच दिवशी पाणी सोडत नाही, प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळ्या दिवस राहतो. पण त्यावेळेससुद्धा हे लाईट घालवतात. त्याच्यामुळे हप्ताभर पाणी पुरवल का नाही अशी शंका आहे. आणि गरिबांच्या घरात एवढा साठवणचा हे नसल्यामुळे त्यांना रोज पायाची पायपीट करावं लागते डोक्यावर हंडा घेऊन. याची महावितरण कंपनीने हे घ्यावी. आणि आम्हाला एवढ्या 8 दिवसात जर आम्हाला निर्णय नाही आला तर आम्ही शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन उभं करू आणि वीज मंडळासमोर डायरेक्ट उपोषणाला बसू शिवसेनेमार्फत. जय हिंद, जय महाराष्ट्र. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.